पासून लोक आलेत, कित्येक लोक 1000 किलोमीटर, 500 किलोमीटर, 700 किलोमीटर. आणि आपण बघतोय मित्रांनो हा सोहळा सातार पासून, संभाजीनगर पासून आज पुण्यामध्ये हा तिसरा सोहळा चालू आहे मित्रांनो. आज सगळ्या मेन लीडर लोकांची सगळ्यांची धावपळ आणि एवढा मोठा इव्हेंट तुम्ही बघताय, तर याच्या पाठीमागे एका महिन्याचं प्लॅनिंग आहे मित्रांनो. आज एकच वाटतंय, आज खुशी वाटते मित्रांनो. ऑलरेडी अमोल सर बोलले की बाबा एंड पर्यंत थांबायचंय. एकदा स्वतःसाठी जोरदार आज मित्रांनो खूप भारी वाटतंय हे इव्हेंट बघताना. अरे ओळख करून देईल, नाव सविता उताडे, मराठवाडा उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट मध्ये एका छोट्याशा खेडेगावामध्ये जन्म झाला. शेतकरी कुटुंबातून आहे. शिक्षण झाल्यानंतर 12वी झाली, नर्सिंग केलं आणि 8 वर्ष मेडिकल फील्डमध्ये जॉब करत असताना ही अपॉर्च्युनिटी जेव्हा माझ्याजवळ आली, ही संधी जेव्हा मला एका अनोळखी व्यक्ती, एका पेशंटच्या नातेवाईकांनी दाखवली. अरे हा प्रोग्राम जेव्हा चालला होता 2000 क्राऊडमध्ये, तो प्रोग्राम मध्ये मी बसायला जागा नाही भेटली आणि मित्रांनो तो प्रोग्राम बघत होते पण कळत नव्हतं काय चाललंय. पण एक लक्षात आलं, सविता तुझी गरिबी मिटवायची असेल, तुझ्या खानदानाची गरिबी मिटवायची असेल, आईवडिलांसाठी काहीतरी करायचं असेल, आणि मित्रांनो एक संधी तुझ्या लाईफ मध्ये सविता आली आहे, हिला ओळख. आणि मित्रांनो ओळखला आणि कामाला सुरुवात केली. आणि बघता बघता अरे माईक पकडता येत नव्हता, हा कोड घालता येत नव्हता, हे स्टेज डेअरिंग नव्हतं, एका जेंट्स समोर उभा राहू शकत नव्हते. पण ठरवलं सविता तू जर आता बदलली ना तर लाईफ मध्ये खूप मोठा चेंजेस होणार आहे. विश्वास नाही बसणार आहे बाबा. आज पहिल्यांदा आलेल्या व्यक्तीला समजून घ्यावं लागेल. काही जमत नसेल ना तरी सुद्धा मित्रांनो जेव्हा डिसिजन घ्याल आणि ज्यावेळेस कामाला सुरुवात कराल आणि आता जेव्हा अचूबन ऐकाल तर हजम नाही होणार, पचणार नाही रे बाबा. या सिस्टम मध्ये गेल्या 5.5 वर्षापासून काम करतेय. अरे वाटलं नव्हतं 1000 रुपये येतील, वाटलं नव्हतं आपलं प्रोडक्ट कोण घेईल, पण बघता बघता अख्खा पुणे महाराष्ट्र आणि अख्ख्या भारतामध्ये सनीज कंपनी 25 राज्यात जाऊन पोहोचली मित्रांनो. ही ताकद या सिस्टमची आहे. आज मित्रांनो ज्यावेळेस सुरुवात केली होती 5 प्रोडक्ट होते रे बाबा, आज 250 प्रोडक्ट पर्यंत, गुड मॉर्निंग ते गुड नाईट पर्यंत सगळ्या प्रोडक्टला घेऊन मित्रांनो 1000 रुपयाचा पण चेक बघितला, 1000 रुपयाचा जेव्हा पहिल्यांदा अकाउंटला जमा झाले होते ना, विश्वास नव्हतं वाटत की अरे बँकेत जमा होतील, ते पण झाले. अरे 25,000 बघितले, 1 लाख बघितले, महिन्याचं सांगतीये 5 लाख बघितले, 10 लाख बघितले, एका महिन्याचा इन्कम. मराठवाड्यातलं रक्त आहे मित्रांनो. अरे खेड्यात जन्म झाला, आज पण त्या गावात बस जात नाहीये. ती व्यक्ती सांगते एका महिन्याचा चेक सनीच्या मार्फत. ESI सिस्टमची ताकद रे बाबा, महागुरूंच्या विचाराची ताकद, कंपनीची ताकद, सिस्टमची ताकद. आज आपले MD मिस्टर छगनजी राठोड सर असतील आणि जे कंपनीचे बिझनेस डेव्हलपिंग हेड सचिनजी सावंत सर, या व्यक्तिमत्वांची सर्वांची ताकद. 11,80,000 रुपये एका महिन्याचा चेक. आज मित्रांनो या सिस्टमच्या माध्यमातून, सनीच्या माध्यमातून आज बहीण असेल, भाऊ असेल आणि मिसू असेल, आज सिस्टमच्या माध्यमातून 5-5 कार आल्या मित्रांनो. पहिली कार i20 3.5 वर्षापासून मर्सिडीज मेंटेन करते रे बाबा. 70,000 किलोमीटर झाली. 1 किलोमीटरला ना आज 9 रुपये 1 किलोमीटर पडतो. लक्षात येते, मेंटेन करतोय कार. सगळे लोक आज सनीजमध्ये 6 7 लोक आज मर्सिडीज मेंटेन करू शकतात. ही ताकद. 5-7 फॉरेन टूर झाल्या, सगळ्या गोष्टी झाल्या. आज टोटल 5.5 वर्षामध्ये 5 कोटी इन्कम झालं. ही ताकद ह्या सिस्टमची आहे मित्रांनो. आता मला एक मेसेज द्यायचंय, सगळ्या गोष्टी होणार. प्रोडक्ट लय भारी आहेत. अरे लेडीज साठी प्रोडक्ट आहे, मुलांसाठी प्रोडक्ट आहे, वयस्कर व्यक्तीसाठी प्रोडक्ट आहे, सगळ्या माणसांच्या पेशीसाठी प्रोडक्ट आहे, शेतीच्या पेशीसाठी म्हणजे शेतीच्या मुळासाठी प्रोडक्ट आहे, मुक्या जनावरांसाठी प्रोडक्ट आहे, सगळं काही आहे. पण मला एक मेसेज द्यायचा मित्रांनो, आपला जन्म एका मराठवाड्यामध्ये झाला, एका महाराष्ट्रामध्ये झाला, महाराष्ट्राच्या मातीमध्ये झाला आणि या महाराष्ट्रामध्ये एक इतिहास घडलाय. अरे इथं रक्त सांडले आपल्या लोकांचं. मग आज आपण आजूबाजूला काय बघतोय, लहान वयामध्ये लोक दारू पितात,
मुलं दारू पितात, वेगवेगळे व्यसन करतात. अरे एखाद्या टपरीवर बघितलं तर 12-15 वर्षाचा मुलगा सिगारेट ओढतो. अरे चाललंय काय? शरीराची तर वाट लावत चाललेत, पण संस्कृती कुठं चालली? आईवडिलांची जाणीव नाही राहिली, अरे मोठ्या माणसांची जाणीव नाही राहिली. मग चाललंय काय? अरे मित्रांनो, दारू तर पितात, व्यसन तर करतात, लपडे करतात. अरे विचार कुठे? सगळे विचार. म्हणून सांगितलं जातं लहानपणी आपले आई वडील गुरु असतात, अरे मोठे झाल्यानंतर स्कूल कॉलेजमध्ये टीचर गुरु असतात, लग्न झाल्यावर कुणीच कुणाचं ऐकत नाही रे बाबा. आणि तिथून खरं संस्काराची गरज आहे मित्रांनो, गरज आहे. आज कुठं चाललंय मित्रांनो? मग आपल्या आज महाराष्ट्राच्या मातीमध्ये जो इतिहास घडला, जे थोर लोक होऊन गेले, अरे जे लोक आज आहेत नाहीयेत पण त्यांचे नाव आहेत, त्यांचे फोटो आहेत, मग आज त्या संस्कृतीला आपण जपतोय का? तर मला एकच म्हणायचंय, एकजुटीनं जर आपल्याला राहायचं असेल, एका जोटीनं जर आपल्याला काहीतरी कार्य करायचं असेल, एका जुटीनं जर इथून पुढचा इतिहास घडवायचा असेल, तर मित्रांनो या सणीचा हात पकडा आणि एज्युकेशन सिस्टमला 1 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष स्वतःला गाडून घ्या. खानदानातले आणि गावातले पहिले करोडपती झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी जबरदस्त जे मी बोलते मित्रांनो, हे राईट आहे का नाही? हे बोलते ते राईट आहे का नाही? विचार आज घाणेरडे झालेत का नाही मार्केटमध्ये? तर मित्रांनो, हजारो दिवस वाचलेत आज सलीजमध्ये. ह्याचं कारण, अरे महागुरूंचा एक व्हिडिओ, अरे 1-1.5 कोटी लोकांपर्यंत व्हायरल होऊ शकतो. ये तो झाकी है, ये तो झाकी है. 5 वर्ष थांबा, अरे भारत सोडा रे बाबा, जगामध्ये सनीचं नाव असेल, जगामध्ये. आज तुम्हाला 6 मर्सिडीज बाहेर दिसतात ना, 6 मर्सिडीज बाहेर दिसतात. ह्याच हॉल मधले असे काही पेटलेले वातावरण ना, येणाऱ्या 5 वर्षामध्ये, येणाऱ्या 5 वर्षात सणीच्या माध्यमातून 100 मर्सिडीज बाहेर लागलेल्या. तर मित्रांनो, एकच मेसेज दिली हॉलमध्ये, लेडीज जेंट्स बसलेत, लेडीज जेंट्स बसलेत. आज एकच आहे, अरे आपलं घे काय आहे, काय वाक्य आहे? अरे इथं प्रत्येक लेडीज काम करताना सेफ आहे. 11ला 12ला रात्री 1-2ला जरी आली ना, प्रत्येक सासऱ्याला प्राऊड असेल, माझी सून आली ना, तर इथं एक चांगली संस्कृती आहे. अरे नवऱ्याला प्राऊड असेल, अरे आईवडिलांना प्राऊड असेल. म्हणून आपल्याकडे एक वाक्य आहे, लेडीज काम करताना कुठल्याही जेंट्सकडे वाईट नजरेने बघता कामा नये. प्रत्येक जेंट्स काम करताना कुठल्याही लेडीजकडे वाईट नजरेने बघता कामा नये. ही संस्कृती आहे. म्हणून आपण जगावर राज करणार मित्रांनो, म्हणून जगावर राज करणार. तर मित्रांनो, बाहेर दूषित वातावरण आहे, दूषित वातावरण आहे. शुद्ध व्हायचं असेल, एक आयडेंटिटी निर्माण करायची असेल, करोडपतीचं लेबल लागायचं असेल, आतापर्यंत ज्या लाईफमध्ये चुका झाल्या त्याला धुवून काढायचं असेल, तर या सिस्टममध्ये मिळून क्रांती करू मित्रांनो. प्रोडक्ट बाप आहे, सिस्टम बाप आहे, अरे कंपनी बाप आहे, पे आउट प्रोडक्ट सगळं बाप आहे. फक्त आपल्यातली क्वालिटी बाहेर निघणं गरजेचं आहे, आपल्यातली आग बाहेर निघणं गरजेचं आहे. आणि मित्रांनो, नक्कीच आपण खूप मोठी क्रांती करायला रेडी आहात का? रेडी आहात का? घ्यायची का कार? घ्यायचंय का घर? अरे झाले नाही तर मान सन्मान, फॉरेन टूर अचीवर, घर अचीवर, कार अचीवर, अरे हे सगळे अचीवर. मग मी का नाही येऊ शकत? हा एक वादा स्वतःला केलं पाहिजे. मी पण येणार 3 महिन्यात स्टेजवर येणार, येणार 6 महिन्यात स्टेजवर येणार, येणार 1 वर्षात स्टेजवर येणार. ही एक उमेद बाळगून उराशी आज इथून बाहेर पडायचे. आज या हॉलमध्ये डॉक्टर कित्येक आहेत, पोलीस कित्येक आहेत, गव्हर्नमेंट सर्वंट कित्येक आहेत. मग एवढे लोक करू शकतात. अरे या इंडस्ट्रीकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन चेंज झाला, एक प्रोफेशनल इंडस्ट्री झाली आहे मित्रांनो. आपण खूप लोकांच्या लाईफमध्ये परिवर्तन करू शकतो, लोकांच्या लाईफमध्ये कॉन्ट्रीब्युशन करू शकतो. तुम्हाला दिसले असतील एवढे सगळे आज इथं दिग्गज सगळे मेन लीडर लोक, एवढी एकी काय, तर आम्हाला प्राऊड वाटतंय. आपण समाजासाठी काम करतोय, समाजासाठी काम करतोय मित्रांनो. आणि आपण मिळून क्रांती करू. हाय तयारी? बनायचंय करोडपती, अरे घ्यायचंय लाखाचा तरी चेक, आणि यायचंय लवकर फॉरेनला. आईवडिलांची सेवा करू मित्रांनो, समाजाची सेवा करू, सगळ्या गोष्टी आपण करू. मला एकच वाटतं, प्रत्येकामध्ये काही ना काही एक युनिक क्वालिटी आहे. बाहेर काढण्यासाठी आतापर्यंत चान्स नव्हता मार्केटमध्ये, आलाय ना चान्स, घ्या सोबत आणि लढू मित्रांनो. तर हा व्यवसाय समजून घेण्यासाठी, फॅमिलीतला एक चांगला कर्ता बनण्यासाठी, विचार शुद्ध होण्यासाठी, मरायच्या अगोदर समाजामध्ये आपल्याकडून एक चांगलं कार्य घडावं सी विश्वचरणी प्रार्थना करते. आणि तर सांगते, विश यू हेल्थ, वेल्थ अँड हॅपीनेस, विश यू हेल्थ, वेल्थ अँड हॅपीनेस, विश यू हेल्थ, वेल्थ अँड हॅपीनेस.